3 उकडलेले बटाटे खिसणीवर असे खिसून घ्यायचे. बटाटे खिसून झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी भगरीचं पीठ टाकायचं. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेतल्या आहेत. त्याची पेस्ट यामध्ये टाकूयात आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. सर्व जिन्नस मिक्स केल्यावर या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. हवं असल्यास पोहे खायचे 1-2 चमचे पाणी तुम्ही इथे वापरू शकता. सविस्तर रेसिपी वर दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. इथे अजिबात पाण्याचा वापर न करता मी व्यवस्थित असा पिठाचा गोळा बनवून घेतला आहे. आता पाण्याचा हात घेऊन या गोळ्यातील एक छोटा लिंबा एवढा गोळा तोडूयात आणि याची व्यवस्थित अशी पुरी बनवून घेऊयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. आता गरम तेलामध्ये ही पुरी टाकूयात आणि खरपूस रंगावर लो फ्लेमवर ही पुरी तळून घेऊयात. मस्त खरपूस रंगावर पुरी तळून झालेली आहे. ही पुरी काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून तळून घेऊयात. तयार झाली उपवासाची बटाटा पुरी.